नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. सध्या जी गरळ ओकली जाते त्या साऱ्यांमागे देवेंद्र फडणवीसच असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केलाय. संजय राऊत आणि रोहित पवार यांनी देखील छगन भुजबळांमागे फडणवीसच असल्याचं म्हटलंय. तर दुसरीकडे जरांगे यांनी यापुढे फडणवीसांवर टीका करू नये त्यावरून नितेश राणे यांनी जरांगेंना इशाराच दिलाय. पाहूया याच संदर्भातला एक रिपोर्ट. वारे वा सोंग्यानो, हा अरे तू ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखव. डोके को ताण दे रहा है उगाच के उगाच. पण तू तर अकलेनं दिव्यांग झालेला आहे, तुला हिंदी सुद्धा येत नाही रे. देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिलं, जमाव हिंसक झाला. आरक्षणाच्या मुद्द्यावर छगन भुजबळांच्या वक्तव्यावरून फडणवीसांवर आरोप होऊ लागले. साऱ्यांमागे फडणवीसच असून त्यांचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असं विधान मनोज जरांगेंनी केलंय. तर वारंवार फडणवीसांवर बोलाल तर जरांगेंची स्क्रिप्ट कुठून येत आहे हे आम्ही पुढे आणू असा इशारा भाजपनं दिलाय. त्यांच्याकडे आहेत आणि आमच्याकडे नाहीत. अरे त्यांच्याकडे 20% आहेत तर आमच्याकडे सगळे 80% आहेत. आम्ही ओबीसी शूद्र आहोत म्हणून तुम्ही गोमूत्र शिंपडता आणि मग तुम्ही आमच्या बरोबर शूद्र होण्यासाठी कुणबी सर्टिफिकेट मागता आणि मरणोत्तर उपोषण करतात. वारे वा सोंग्यानो, हा आणि ही दादागिरी जर अशी चालू राहिली तर आतापर्यंत ज्या आमच्या अनेक वक्त्यांनी सांगितलं तर दादागिरीला दादागिरीनंच उत्तर दिलं जाईल हे सुद्धा इथं ठेवतो. मला वाटतं 8-10 नीती आहेत त्यांची. हेच फक्त मराठ्यांच्या विरोधात आणि आरक्षणाच्या विरोधात बोलते आणि त्यांनी सांगितल्याशिवाय हे बोलू शकत नाहीत. देवेंद्र फडणवीस साहेब अधिवेशन सुरू आहे, तुम्ही यांना समज देऊन सांगा. नसता मग उघड भूमिका सांगा की हे मीच घडून आणतोय. बघूयात मग 24 डिसेंबरला. पण त्यांनी जर खोड्या सुरू केल्या असल्या देवेंद्र फडणवीसने पुन्हा तर बघूयात. पुढं आहेच आणखी. यांनी किती जातीवाद केला तरी ओबीसी बांधव आणि मराठा बांधव गावखेड्यात एकमेकांचे चांगले मित्र आहेत, एकमेकाच्या सुखादुखात राहतात. आपण प्रेमानं राहायचं, कारण सगळा समाज सध्या मराठा समाजासोबत आहे. मुस्लिम बांधव आहे, दलित बांधव आहे, लिंगायत बांधव आहे, धनगर बांधव आहे. ओबीसीतला सगळा घटक मराठ्यांसोबत आहे. मनोज जरांगे पाटलांना पहिल्या दिवशी स्पष्ट केलेलं की देवेंद्र फडणवीसजींवर तुम्ही टीका कराल तर आम्ही कधीही सहन करणार नाही. मग आम्हालाही तुमच्या डोक्यामध्ये विष कोण टाकतंय, तुमची भाषणं कोण लिहून देत आहे, तुमच्या तोंडी मुस्लिम आरक्षणाची भाषा कोण करायला लावतंय, तर याची आम्हाला पुराव्यासकट यादी काढायला लागेल. दुसरीकडे संजय राऊत आणि रोहित पवारांनी सुद्धा छगन भुजबळांच्या तोंडी फडणवीस यांचीच भाषा असल्याचा आरोप केलाय. सभागृहामध्ये लेखी उत्तरात आधीच्या भूमिकेहून वेगळी भूमिका घेत जालन्यामध्ये बचावात्मक स्थितीमध्ये पोलिसांनी वाजवी बळाचा वापर केल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. तर तोच मुद्दा जाहीर सभेत भुजबळांनी मांडल्यानं विरोधकांनी भुजबळांसह फडणवीसांवर टीका केली आहे. हे मी 2 महिने बोलतोय, पण काल विधानसभेमध्ये होम मिनिस्टर देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिलं. जमाव हिंसक झाला आणि 1-2 नाही 79 पोलीस अधिकारी जखमी झालेले आहे. आणि मग पोलिसांनी बचावात्मक पद्धतीनं वाजवी बळाचा वापर केल्यामुळे 50 आंदोलन करणारे आंदोलक जे आहेत जखमी झाले. जरांगे पाटलांना आव्हान देण्यासाठी फडणवीस आणि भुजबळांना पॉवर ऑफ अटर्नी दिलेली आहे असं वाटतंय. आता ते सरकार पाहिल. आमची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, त्यांच्या ताटातलं काढून न घेता मराठा समाजाची मागणी पूर्ण व्हायला पाहिजे, आमची स्पष्ट भूमिका आहे. कोणाच्याही ताटात वाटीतलं चमच्यातलं काढून न घेता जी जरांगे पाटलांची मागणी आहे त्या संदर्भात सकारात्मक विचार व्हायला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. भुजबळ साहेबांच्या बाबतीत बोलायला गेला तर तिथं सुद्धा कुठं ना कुठंतरी भुजबळ साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांची भाषा बोलत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या
तर जानेवारी महिन्यामध्ये राजकारण हे कदाचित जातीवर जाण्याची भीती आम्हा सगळ्यांना वाटते. लोकसभा इलेक्शन आल्यानंतर आता परत वाद सुरू झाला. ओबीसी मराठा हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून काय राजकीय पोळी भाजण्यात येईल असं वाटत नव्हतं. आणि मग म्हणून मराठा ओबीसी करण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय असं ठाम मत आमच्या सगळ्यांचं झालं. दरम्यान भाजप नेते प्रवीण दरेकरांच्या दाव्यानं जालन्यातल्या लाठीचार्जचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. कारण आधी फडणवीसांनी जालन्यातील दगडफेकीनंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा दावा केला होता. नंतर आपल्याला चुकीची माहिती मिळाल्याचं म्हणत फडणवीसांनी पोलीस बळाची काहीही गरज नसल्याचं म्हटलं. मात्र त्यावेळी फडणवीसांनी मागितलेली माफी ही फक्त वातावरण शांत करण्यासाठी होती, अन्यथा माफीचं इतर कुठलंही कारण नव्हतं असा दावाच प्रवीण दरेकर यांनी केला. त्यात माझं काही सगळ्यांची नीट बोलणं झालं नव्हतं, ती पहिली माहिती होती. आणि त्यातनं असं बाहेर येत होतं की पोलिसांवर काहीतरी गोटमार झाली म्हणून लाठीचार्ज झाला. त्याच्यावर बोललो. नंतर ज्यावेळेस मी पूर्ण वस्तुस्थिती जाणून घेतली तर मला लक्षात आलं की पोलिसांनी चुकीचं केलेलं आहे. लाठीचार्ज करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी नव्हती. त्यांनी लाठीचार्ज केला नसता तर कदाचित पोलिसांना जखमी व्हायची वेळ आली नसती. त्यामुळे कारवाई पण केली आणि मी स्वतः म्हणजे गृहमंत्री म्हणून त्या लाठीचार्जची माझा थेट संबंध नसताना देखील मी थेट माफी मागितली, क्षमाच मागितली. कारण कुठल्याही समाजावर जर एखादा अन्याय झाला तर राज्यकर्ते म्हणून आपला इगो असण्याचं कारण नाही आहे. जे चुकलंय ते चुकलंय, ते आपण मान्य केलं पाहिजे. तर त्यांना वातावरण शांत करणं ही प्रायोरिटी होती, म्हणून त्याने दिलगिरी व्यक्त केली. तसं देवेंद्रजींचं काहीच चुकलं नव्हतं, दिलगिरी मागण्याचं काही कारण नव्हतं. परंतु माझ्या इगोपेक्षा या ठिकाणी मला महाराष्ट्र शांत होणं महत्वाचं आहे. याचा तपास करू आणि तपासाअंती जे असेल त्याप्रमाणे आपण पुढे जाऊ, ही भूमिका घेऊन त्याने केलेलं वक्तव्य आणि त्या ठिकाणचं त्यांची त्यावेळची भूमिका होती. मनोज जरांगे पाटलांनी फडणवीस आणि अजित पवार गटावर टीका करत शिंदेंवर मात्र आमचा विश्वास असल्याचं म्हटलं. दुसरीकडे मात्र अजित पवार गटाचे एक नेते छगन भुजबळ हे सभांमधून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको अशी भूमिका घेत आहेत. तर तिकडे बीडमध्ये अजित पवार गटाचे दुसरे नेते प्रकाश सोळंके हे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला योग्य ठरवत आहेत. त्यामुळे अजित पवार गटाची नेमकी भूमिका काय याबाबत संभ्रम आहे. कारण सत्ताधारी नेते सभागृह सुरू असताना तिथं भूमिका मांडण्याऐवजी सभांमधून भूमिका मांडू लागले. या 2 महिन्यामध्ये जे काही तुम्ही दिलेले आहे कुणबी सर्टिफिकेट, त्याला ताबडतोब स्टे द्या, ते थांबवा, ते थांबवा. शिंदे जे आहेत न्यायमूर्ती, त्यांचं काम हे नाही आहे, त्याच्यासाठी वेगळे लोक आहेत. शिंदे जात आहेत प्रत्येक शहरामध्ये आणि लोकांना घेऊन बसतात आणि असं करा आणि तसं करा. जरांगे पाटलांनी जे नोंदी शोधण्याचं काम, त्यांची जी मागणी आहे ती अतिशय रास्त होती. आणि या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जवळजवळ 35 लाख लोकांना नोंदी असलेल्या कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग खुला झालेला आहे. आणि हा या आंदोलनाचा फार मोठा विजय आहे असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. जरांगेंच्या मागण्यांवर आरक्षण दिलंय सरकारनं. त्याच सरकारमध्ये स्वतः भुजबळ मंत्री आहेत. मात्र त्यावरून भुजबळ सभांमध्ये सरकारऐवजी समूहाला उद्देशून आवाहन करत असल्यानं अजित पवार गटाची यात भूमिका काय हाही प्रश्न बनला. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.